कमी वयामध्ये जसं तुम्हाला 21व्या वयात एवढे पैसे तुमच्या हातात आले, हं. तर काय केलं पाहिजे? म्हणजे आता आपण तर म्हणतो की त्याचा सदुपयोग केला पाहिजे. पण एवढ्याशा एजमध्ये कदाचित कुणाकडे तेवढं नॉलेज नाहीये. मग तुमचा सल्ला काय असेल? आता सगळ्यात महत्त्वाचं मी त्या पैशाचं काय केलं? आता हे पहा, की ज्यावेळेस आपल्या हातात पैसा यायला लागतो, त्यावेळेस आपल्याला ते योग्य मार्ग दिसायला सुद्धा गरजेचे असतात किंवा दाखवणारे सुद्धा गरजेचे असतात. आता आपण नॉर्मली आई-वडिलांचं ऐकतो किंवा इतर काही वडीलधारी लोक असतील त्यांचं आपण ऐकतो. तर बऱ्यापैकी आई-वडील पण काय सांगतात, जे पैसे आहेत ते सेव्ह करून ठेव. आपण पाहतो आजची पिढी अशी आहे, की भरपूर सारे पैसे कमवतात. म्हणजे भरपूर पोरं आहेत, भरपूर लोक आहेत, पैसे कमवतात. आणि ते कमवलेले पैसे बऱ्यापैकी 80-90% शो ऑफमध्ये जातात. म्हणजे म्हणजे मोठे-मोठे मोबाईल घेणं, गाडी घेणं, त्याच्यानंतर आणखी कपडे घेणं, म्हणजे ज्या गोष्टी अननेसेसरी ज्या गोष्टी आपण पर्चेस करतो, ते वेस्ट ऑफ मनी येतो. मग आता सगळ्यात महत्त्वाचं काय, स्टॉक मार्केटमधून मी पैसे कमवले किंवा मी या सगळ्या गोष्टी पाहिल्या. पण आता ह्याच्यामध्ये अशी गोष्ट पाहायला मिळते, जे पैसे तुम्हाला वेळेत आलेले आहेत, ते पैसे गुंतवणं कुठेतरी गरजेचं असतं. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या यूट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या.